अमरावतीच्या अचलपूर शहरामध्ये मध्यरात्री एनआयएची छापेमारी. एनआयएने एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्याची माहिती. ताब्यात घेतलेला विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला असल्याचा एनआयएला संशय. पुण्यामध्ये 19 वर्षीय तरुणाची एनआयएकडून चौकशी. तरुण बंगळुरूच्या इसिस मॉडेलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी असल्याचा संशय. लासलगावमधील कांदा आंदोलनामध्ये मराठा आणि धनगर समाजाच्या शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक. भुजबळांवर टीका करू नका, ओबीसीतील धनगर समाजाच्या शेतकऱ्यांचा इशारा. नागपुरात ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचा विधान भवनावर मोर्चा. विविध मागण्यांसंदर्भात युनियन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. हलबा समाजाचा हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनावर मोर्चा. हलबा समाजाचं आरक्षण आणि समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम पासून टेकडी पॉइंट पर्यंत मोर्चा काढण्यात आला. विदर्भ विकलांग समितीचं विधान भवनाबाहेर आंदोलन. 13 डिसेंबरला विकलांग आयुक्तांनी दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यानं आंदोलनकर्त्यांची विधान भवनावर धडक. रोहित पवारांनी अधिवेशनामध्ये जॅकेटवर लिहून आणल्या मागण्या. नको पोकळ घोषणा. 60,000 शिक्षक भरती करा, रोहित पवारांची मागणी. सोयाबीन कापूस प्रश्नावर शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक. उद्या विधान भवनावर रविकांत तुपकरांसह हजारो शेतकऱ्यांसह हल्लाबोल आंदोलन. नागपूर विधान भवन परिसरामध्ये शरद पवार आणि राजेश टोपे यांच्यावर टीका करणारे होर्डिंग्सवर शरद पवार, राजेश टोपे आणि घरात पिस्तूल आढळलेला आरोपी ऋषिकेश बेदरे यांचे फोटो. साताऱ्यामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा मोर्चा. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याची मागणी. मराठा आरक्षणासाठी संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातले कार्यकर्ते आक्रमक. नारंगी सारंगी धरणामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन. राज्यात अवकाळी पावसामुळे 5.5 ते 6 लाख हेक्टर पिकांचं नुकसान. विधानभवन परिसरामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही शेतकऱ्यांना मदत. नंदुरबारमधून निघालेल्या बिऱ्हाड मोर्चाच्या शिष्टमंडळाची नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक सुरू. आदिवासी शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांवर लेखी आश्वासन मिळण्याची शक्यता. धाराशिवच्या जळकोटमध्ये गोर सेनेचा रास्ता रोको. विमुक्त जाती प्रवर्गामध्ये अवैध मार्गाने खोटे जात प्रमाणपत्र घेणाऱ्या आणि वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा. वेतनवाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी सेविकांचं आंदोलन. सरकारने लवकरात लवकर मागण्या मान्य करण्याची केली मागणी. राज्यातील जवळपास 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा बेमुदत संपामध्ये सहभाग. संपामुळे 60 लाख बालक पोषक आहारापासून वंचित. कुपोषणावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता. मागणी केलेले ग्रेड पे मंजूर झाले नसल्यानं सांगलीमध्ये तहसीलदारांचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. तर मागण्या मान्य न झाल्यास 28 डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा. गोंदिया जिल्ह्यातील 35 नायब तहसीलदार आणि तहसीलदारांचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 2 तास काम बंद करत धरणं आंदोलन. अहमदनगरच्या कर्जतमध्ये तहसील कार्यालयाबाहेर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. आक्रमक शेतकऱ्यांची दुधाला किमान 40 रुपये प्रति लिटर भाव देण्याची मागणी. आमदार कैलास गोरंट्याल यांचा जालन्यातील मॅरेथॉन स्पर्धेच्या कार्यक्रमामध्ये डान्स. फन रनर्स फाउंडेशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमामध्ये खेळाडूंचा उत्साह वाढला. खासदार सुप्रिया सुळेंची ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट. वाघ आणि वाघिणीच्या बसड्यांसमोर खेळतानाचा व्हिडिओ केला शेअर. पालघरमधील मनोरवाडा भिवंडी मार्गाच्या दुरवस्थेवरून स्थानिक आक्रमक. स्वाभिमानी संघटनेच्या नेतृत्वाखाली कडूस इथं स्थानिकांचा रास्ता रोको. अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं पेरू वाटप आंदोलन. जिल्ह्यातील सर्व शेतरस्ते, पाणंद रस्ते तातडीनं खुले करण्याची मागणी. जळगावातील पिंपराळा रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला. उड्डाणपुलामुळे आता वाहतूक कोंडीचा त्रास कमी होणार. नागरिकांकडून आनंद व्यक्त. लासलगावमध्ये कांदा निर्यात बंदी विरोधात शेतकरी आक्रमक. लासलगाव बाजार समितीमध्ये संतप्त शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद. नाशिकच्या चांदवडमध्ये अवकाळीनं नुकसान झालेल्या पिकांची बच्चू कडूंनी केली पाहणी. शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा. नुकसान भरपाई मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं बच्चू कडूंचं आश्वासन. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील बावणपीर इथल्या शेतकऱ्यांना हरभरा पिकावर फिरवला ट्रॅक्टर. अवकाळीसह वातावरण बदलामुळे हरभरा पिकाचं मोठं नुकसान.
छत्रपती संभाजीनगरमधील अमळनेरमध्ये शेतकऱ्यांना गव्हाच्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर। अवकाळीमुळे गहू पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात। परभणीमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव। पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील शेतकऱ्यांना 10 एकरावरील हरभरा पिकावर फिरवला रोटावेटर। कोल्हापुरात पार पडला शिवाजी विद्यापीठाचा 60वा दीक्षांत समारंभ। अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष S.S. मंथा यांच्या अध्यक्षतेखाली पदव्यांचं वाटप। ग्रामस्थांच्या मागणीनंतर शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानकडून जुनी दर्शन रांग हटवण्याचं काम सुरू। त्रिसदस्यीय समिती बरखास्त करून लवकरात लवकर विश्वस्त मंडळ नेमण्याचीही राज्य सरकारकडे मागणी। पुण्याच्या लोणावळा येथील कान्हे इथं बैलगाडा शर्यतीचा थरार। शर्यतीमध्ये प्रथमच बैलगाडा 5 लाखांचा विमा उतरवण्यात आला, तर पहिल्या 10 क्रमांकांसाठी बक्षीसही ठेवण्यात आलं। जळगावच्या भडगावात ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव निमित्तानं बैलगाडा शर्यतीमध्ये मोठ्या संख्येनं शर्यतप्रेमींचा सहभाग। चंपाषष्ठी निमित्त कराडमधील पालीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। भाविकांच्या गर्दीमुळे व्यवस्थापन आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त। हिंगोलीमध्ये चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर गावागावात भंडाऱ्याची उधळण करत जय मल्हारचा जयघोष। वाघ्या मुरळीच्या उपस्थितीमध्ये खंडोबाची तळी उचलण्याची परंपरा। बीडच्या हेळममध्ये चंपाषष्ठी उत्साहामध्ये साजरी। येळकोट जय मल्हारच्या जयघोषामध्ये पालखी मिरवणूक खंडोबाला शेला पगडी आणि म्हाळसा देवीला साडी चोळीने स्थापन। पुण्यातील जेजुरीमध्ये चंपाषष्ठी उत्सवाचा शेवटचा दिवस असल्यानं भाविकांची मोठी गर्दी। राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक जेजुरी गडावर दाखल। सांगलीमध्ये अवकाळीचा फटका बसल्यानं द्राक्ष बागांवर शेतकऱ्यांकडून चालवली जाते कुऱ्हाड। तासगाव तालुक्यातल्या लोकरेवाडी इथं सामूहिकपणे द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय। सिंधुदुर्गमध्ये ऊस तोडणीच्या हंगामाला सुरुवात। यंदा 60,000 मेट्रिक टन ऊस उत्पादन अपेक्षित। मात्र वैभववाडीच्या कुरुळ घाटातील रस्ता खराब असल्यामुळे वाहतुकीला फटका बसणार। बुलढाण्यातील कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाची मागणी घटली। कापसाला 6 ते 7 हजार रुपये भाव। अवकाळीने उत्पादनही घटलं। जळगावमध्ये वांग्याची मागणी वाढली। वांग्याच्या दरामध्ये वाढ। मेथीलाही महागाईचा फटका। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये बॉक्साईड मायनिंगमुळे धुळीचं प्रदूषण वाढलं। परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात। स्थानिक ग्रामस्थ मात्र आक्रमक। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये कुटरे गावामध्ये जंगलांची कत्तल। रस्त्यालगत लाकडांचे मोठ्या प्रमाणावर डेपो। वन विभागाचं दुर्लक्ष। अवैध जंगलतोडीवर कारवाईची मागणी। रत्नागिरीच्या चिपळूणमधील रेशन दुकानांचा पॉश मशीन जमा करण्याचा निर्णय। वारंवार तक्रारी करूनही मशीन बदलली जात नसल्यानं दुकानदारांचं हे पाऊल। सोलापूरच्या माढ्यामध्ये ऊस तोडणीसाठी मजूर पुरवण्याच्या बहाण्यानं शेतकऱ्यांची 14 लाखांची फसवणूक। माढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। वाशिमच्या रिसोडमधील महागावच्या शेतकऱ्यांना रस्त्यांअभावी करावा लागतोय पैनगंगा नदीतून प्रवास। वारंवार मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप। वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला आर्णी महामार्गाची अल्पावधीतच दैना। महामार्गावर ठिकठिकाणी भेगा वाहन चालवणं कठीण जात असल्यानं चालक हैराण। गडचिरोली जिल्ह्यातील 41 गिरणी मालकांवर 2.68 कोटींचा दंड। बहुचर्चित धान घोटाळा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी ठोठावला दंड। पुण्याच्या सिंहगड घाटामध्ये पर्यटकांची जीप उलटली। अपघातामध्ये 10 ते 12 जण जखमी। जखमींवर उपचार सुरू। धाराशिव जिल्ह्यातील भूमच्या आंतरगाव हायस्कूलमध्ये आनंदी बाजाराचं आयोजन। विद्यार्थ्यांना व्यावहारिक आणि मार्केटिंगचं ज्ञान प्राप्त होण्याच्या हेतून उपक्रमाचं आयोजन।